श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. दिवाळी अगदी काही दिवसांवरती आलेली आहे. तर या दिवाळी उत्सवात जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. कारण की दिवाळी हा सण वर्षातून एकदाच येत असतो. मग तुमच्या घरामध्ये जर मुले आजारी असतील, मुलांचा आजारपण असेल किंवा इतर काही अडचणी असतील, अडथळे असतील, अनेक जणांना पैशांबाबत अडचणी असतात. पैसा हा येत नाही किंवा पैसा आला तर तो राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो, म्हणजे पैसा हा स्थिर राहत नाही. तर त्यासाठी काय उपाय करावे? किंवा काहींचे नोकरीचे प्रॉब्लेम्स असतात, नोकरी मिळत नाही किंवा नोकरी आहे पण नोकरीमध्ये पाहिजे तसे यश नाही, प्रमोशन मिळत नाही. तर अशा वेळेस काय करावे? मुलांना अभ्यासात पाहिजे तसे यश हे मिळत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा मुले अभ्यास करत नाही, चिडचिड करतात, रागवतात. मग यासाठी आपण कोणते उपाय करावे ही सर्व माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवरती आलेली आहे. दिवाळीचा सण म्हणजे दीपोत्सव, अंधारावर प्रकाशाचा विजय होत असल्याचे हा सण दर्शवतो. या दिवशी गणपती आणि देवी लक्ष्मीची मनोभावी पूजा केली जाते. दिवाळीच्या दिवशी दिवे लावण्याची खास परंपरा आहे. यामुळे देशभरातील प्रत्येक घर हे दिव्यांनी सजवले जाते. घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये दिवा लावला जातो. मात्र हे दिवे लावतानाही काही सोपे उपाय जर केले तर लक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न होऊ शकते. दिवाळीच्या संध्याकाळी दिवा लावताना दिव्यात गाईचे तूप टाकणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक वातावरण तयार होते. दिवाळीला शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि दारिद्र्य, गरिबी देखील दूर होते अशी मान्यता आहे. दिवाळीच्या दिवशी दिव्यात लवंग टाकून ते जाळावे. ज्योतिषशास्त्रात असे करणे खूप शुभ मानले जाते. दिव्यात लवंग टाकून ते प्रज्वलित केल्याने घरात सुख समृद्धी येते. हा दिवा देवघरात किंवा हनुमानजीच्या मंदिरात ठेवावा. दिवाळीत तिळाचे तेल वापरणे देखील खूप शुभ मानले जाते. गाईच्या तुपाचा दिवा लावता येत नसेल तर तिळाच्या तेलानेही दिवा लावता येऊ शकतो. तिळाचे तेल ग्रह दोष देखील दूर करतो. बहुतेक घरामध्ये दिवा लावण्यासाठी मोहरीच्या तेलाचा देखील वापर केला जातो. दिवाळीच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने शनीशी संबंधित दोष देखील दूर होतात. दिवाळीत पंचदीपम तेलाने दिवा लावल्याने घरातील सदस्य देखील निरोगी राहतात. या तेलाचा दिवा लावल्याने सकारात्मकता आणि समृद्धी देखील येते. घराजवळ मंदिर असल्यास पहिला दिवा तेथे ठेवावा. त्यानंतर घरातील पूजास्थानी व इतर दिवे ठेवावेत. दिवाळीच्या दिवशी तुळशीजवळ दिवा अवश्य लावावा. असे केल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरात सुख शांती देखील राहते. तसेच दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर आपण सर्व खोल्यांमध्ये शंख आणि घंटा देखील वाजवावा. जर घंटेचा नाद झाला तर देवता हे प्रसन्न होतात असे देखील म्हणतात. तसेच देवता जागे होतात असे देखील यामागचे कारण आहे. यामुळे आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहते. तसेच आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्वतः पूर्णतः दूर होते. त्यामुळे तुम्ही दिवाळीच्या दिवसांमध्ये अगदी रोज जरी प्रत्येक घरामध्ये घंटी ही वाजवायला विसरायचं नाही. यामुळे आपल्या घरामधील पूर्ण नकारात्मकता ही निघून जाईल. जर आर्थिक संबंधित समस्या संपत नसतील तर दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीला कच्चे चण्याची डाळ ही अर्पण करावी. आपल्या घरामध्ये खूप काही अडचणी आहे पैशांबाबत. पैसा हा येत नाहीये किंवा पैसा आला तर तो स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो. मग महिन्याच्या शेवटी आपल्याला समजते की आपल्या या ठिकाणी पैसा खर्च झाला, इथे पैसा खर्च व्हायला नव्हता लागत. मग अशा वेळेस तुम्ही कच्च्या चण्याची डाळ ही लक्ष्मी देवीला जरूर अर्पण करावी. यामुळे तुमच्या आर्थिक समस्या या नक्कीच दूर होतील. भरपूर वेळा असे होते की आपण मेहनत तर घेतो पण मेहनतीचं फळ हे पाहिजे तसं भेटत नाही. मेहनत करतो तेवढे पैसे आपल्याला देखील मिळत नाही. मग या वर्षीच्या दिवाळीला तरी तुम्ही ही कच्ची चण्याची डाळ देवीला जरूर अर्पण करून बघावी. यामुळे लक्ष्मी मातेचा आपल्याला नक्की आशीर्वाद हा मिळेल. यानंतर ही अर्पण केल्यानंतर आपल्याला ही डाळ पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे. मग तुम्ही रात्रभर जेव्हा लक्ष्मीपूजन आहे तेव्हा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कच्च्या चण्याची डाळ देवी पुढे ठेवावी. तुम्ही देवीला हळदी कुंकू व्हावे, अर्पण करावे. तसेच जिथे कच्च्या चण्याची डाळ ठेवलेली आहे मग एका वाटीमध्ये, प्लेटमध्ये जर ठेवली असेल तर तिथे देखील आपण हळदी कुंकू अर्पण करावे. तसेच निरंजनीने ओवाळावे देखील. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी ही कच्च्या चण्याची डाळ घ्यायची आहे आणि ती पिंपळाच्या झाडाला आपल्याला अर्पण करायची आहे.
मग तुमच्या इथे जिथे पण पिंपळ असेल, अगदी घराच्या जवळ असेल किंवा थोडेसे दूर जावे लागत असेल तर तिथे देखील तुम्ही जा आणि तिथे ही डाळ अर्पण करा. दुसऱ्या दिवशी आपण ही डाळ अर्पण करून यायची आहे. फक्त लक्षात ठेवा की आपण जेवढी पण कच्च्या चण्याची डाळ ही ठेवली होती तेवढी पण आपल्याला अर्पण करायची आहे. मग ती तुम्ही मध्येच कुठे दुसऱ्या झाडाला टाकू नका. तर आपल्याला ही डाळ पिंपळाच्या झाडालाच अर्पण करायची आहे. असे केल्याने लक्ष्मीदेवी प्रसन्न होते असे मानले जाते. याशिवाय या दिवशी कोणत्याही मंदिरात झाडू दान करणे देखील शुभ मानले जाते. मग तुम्ही अगदी लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडू एखादा खरेदी करावा. त्यानंतर तुम्ही मंदिरामध्ये हा झाडू ठेवून यावा. अगदी गुपित दान म्हणतात तशा पद्धतीने तुम्ही हा झाडू ठेवून आला तरी पण चालेल. मग अगदी तुम्ही सकाळीच उठून मंदिरामध्ये गेला तरी पण चालेल आणि सकाळीच मंदिरामध्ये एखाद्या ठिकाणी तुम्ही झाडू ठेवावा, जेणेकरून जिथे पुजारी आहे त्यांच्या लक्षात येईल काही वेळाने की इथे झाडू कोणीतरी ठेवलेला आहे, पण समजणार पण नाही हा झाडू कोणी ठेवलेला आहे. अशा पद्धतीने आपण मंदिरामध्ये झाडू दान करावा. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. तसेच ही गुपित दान केल्यामुळे आपल्याला याचा खूप मोठा फायदा देखील होत असतो. आर्थिक संबंधित समस्या असतील तर दिवाळीच्या दिवशी कोणत्याही लक्ष्मी मंदिरात जाऊन देवीची पूजा ही आवर्जून करावी. यानंतर देवीसमोर सुगंधी 2 अगरबत्ती जाळून उरलेल्या अगरबत्तीचे आपण दान करावे. असे म्हटले जाते की ही युक्ती खूप शुभ आहे आणि अगदी साधी आणि सोपी ही युक्ती आहे. मग अगदी तुमच्या घरातील कोणी पण व्यक्ती हा उपाय करू शकता. यामुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि आर्थिक संबंधित सर्व समस्या जीवनातील दूर होतात असे देखील म्हणतात. मग तुम्हाला हा उपाय दिवाळीच्या दिवशीच करायचा आहे. तसेच हा एक उपाय देखील तुम्ही आर्थिक संबंधित समस्या असतील तर ते दूर करण्यासाठी करू शकता. तर त्यासाठी आपल्याला दिवाळीच्या दिवशी कोणत्याही शिव मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर अपराजिता फुले आणि अक्षदा अर्पण करायचे आहे. अक्षदा अर्पण करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ते तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे, अगदी सरळ तांदूळ असावे. मग तुम्ही 21 तांदूळ अर्पण केले तरी पण चालेल किंवा 108 तांदूळ देखील अर्पण करू शकता. यामुळे भोलेनाथ खूप प्रसन्न होतात आणि भोलेनाथ आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतोच. असे मानले जाते की असे केल्याने जीवनातील आर्थिक संबंधित समस्या ज्या पण काही आहे त्या सर्व दूर होतात. हे अर्पण केल्यानंतर आपण तिथे मंदिरामध्ये थोडा वेळ बसायचे आहे. आपली प्रार्थना काय आहे ते देखील सांगायचं आहे. आपल्या अडचणी काय आहे त्या देखील सांगायचे आहे. आपला वायफळ कुठे खर्च होतोय किंवा पैसा यायला जागाच नाहीये, मेहनत करतोय पण त्याचं फळ देखील मिळत नाही, हे सर्व काही देवाला सांगावे. बघा तुमच्या मनोकामना इच्छा लवकर पूर्ण होतील. तसेच आर्थिक संबंधित समस्या आहे त्या पण लवकरात लवकर दूर होतील. तसेच या दिवशी आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे दिवाळीच्या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. मग तुम्ही अगदी शुद्ध तुपाचा दिवा घेतला तरी पण चालेल किंवा तुम्ही तेलाचा दिवा घ्यावा, मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा घेतला तरी पण चालेल. त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. यामुळे आपल्या घराकडे धन हे आकर्षिले जाते. तर त्यासाठी आपण हा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यानंतर मग तुम्ही कणकेचा घेतला किंवा मातीचा दिवा घेतला तरी पण चालेल. आपल्याला एक मुखी दिवा घ्यायचा आहे. लांब वातीचा दिवा हा आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर आपण हा दिवा आपल्या इथे जिथे पण पिंपळाचे झाड आहे तिथे ठेवायचा आहे. मग दिवाळीच्या दिवशीच आपल्याला हा ठेवायचा आहे. पिंपळाच्या झाडाखाली हा तेलाचा किंवा तुपाचा दिवा ठेवावा. असे केल्याने आपल्या आयुष्यात कधीही धन संपत्तीची कमतरता भासत नाही असे मानले जाते. हा खूप अनुभवसिद्ध उपाय आहे. तसेच पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी कार्तिक अमावस्येला धन आणि वैभवाची देवी लक्ष्मी प्रकट झाली होती. त्यामुळे धनप्राप्तीसाठी दिवाळी देवी लक्ष्मीचं प्रसन्न वातावरणात आपण स्वागत हे आवर्जून करावे. यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आकर्षक रंगाची आणि फुलांची रांगोळी देखील काढावी. यामुळे आपल्याला देखील प्रसन्न वाटतं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील प्रसन्न वाटतं. दिवाळीच्या दिवशी दारासमोर रांगोळी काढल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती घरात कायम निवास देखील करते अशी मान्यता आहे. आपण जेव्हा रांगोळी काढत असतो तेव्हा आपल्याला 2 रंगांचा हा उपयोग करायचा आहे. तो म्हणजे लाल आणि पिवळा. या दोन्ही रंग आपण त्या रांगोळीमध्ये टाकायचे आहे. हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. मग तुम्ही जर दिवाळीच्या वेळेस पावलं जर काढणार असेल
तर तुम्ही जी एक पाऊल काढणार आहे त्यावरती लाल रंग हा द्यावा आणि जे दुसरे पाऊल काढणार आहे त्यावरती पिवळा हा रंग द्यावा। यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होत असतो, तसेच माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असते। दिवाळीत स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे। धार्मिक मान्यतानुसार जिथे स्वच्छता असते तिथे देवी लक्ष्मीचा निवास असतो। त्यामुळे दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पूजा आणि घराची स्वच्छता ही महत्त्वाची आहे। असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आशीर्वाद देखील देत असते। तसेच दिवाळीच्या दिवशी घराच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये तेलाचे दिवे हे अवश्य लावावे। यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते आणि घरात लक्ष्मी ही निवास करते असे देखील मानले जाते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।